शरद पवार आज बीड परभणीच्या दौऱ्यावर बीडमधल्या देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार तर परभणीमध्ये सूर्यवंशी यांच्या कुटुंबासह धरणे आंदोलनाच्या ठिकाणी सुद्धा शरद पवार भेट देणार। बीडमधील हत्येचं समर्थन कोणीही करत नाही, तपास सुरू आहे, दूध का दूध पाणी का पाणी होईल, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरती त्यांच्या कुटुंबियांकडून नाराजी व्यक्त। बीडच्या एसपींना नोकरीमधून बडतर्फ करा, देशमुख कुटुंबियांची मागणी। परभणीमधल्या घटनेच्या निषेधार्थ आज जालना जिल्हा बंदची हाक। कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद राहणार। शेतकऱ्यांनी आज शेतमाल विक्रीला न आणण्याचं समितीच्या सचिवांचं आवाहन। संजय राऊत यांच्या घराची रेकी करणारे खासगी कंपनीचे कर्मचारी असल्याची पोलिसांची माहिती। मोबाईल नेटवर्कच्या तपासासाठी कर्मचाऱ्यांच्या परिसरामध्ये फेऱ्या। कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अखिलेश शुक्ला याची खासगी गाडी जप्त केली आहे। गाडीमधून अंबर दिवा देखील पोलिसांनी केला हस्तगत। कल्याण मारहाणीच्या प्रकरणी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात। शुक्ला टिटवाळा परिसरामध्ये फिरत होता। एकूण 3 जण ताब्यात, पोलिसांची माहिती। अखिलेश शुक्ला याचं निलंबन, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेमध्ये माहिती। शुक्ला आणि त्याच्या पत्नीवरती सुद्धा गुन्हा दाखल। जे माज करतात त्यांचा माज उतरल्याशिवाय शांत बसणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य। अधिवेशन संपल्याच्या नंतर खातेवाटप होण्याची शक्यता। नाराजी नाट्य उफाळून येऊ नये यासाठी महायुतीचा सावध पवित्रा। 23 तारखेला मंत्री संभाव्य खात्यांचा घेऊ शकतात चार्ज, सूत्रांची माहिती। सगळ्या आमदारांची नाराजी आता दूर झाली आहे। 2.5 वर्षांचा फॉर्म्युला सुद्धा मान्य, भारत गोगावले यांची प्रतिक्रिया। मी नाराज नव्हतो, घरच्यांना अपेक्षा होती आणि कार्यकर्ते देखील खूपच आग्रही होते, म्हणून मी थोडासा भावुक झालो होतो, विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया। मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवतारे नाराज असल्याची होती चर्चा। मी नाराज नाही, आईच्या तब्येतीमुळे मुंबईमध्ये प्रकाश सुर्वेंची नाराजीच्या चर्चांवरती प्रतिक्रिया। नागपूरच्या सीताबर्डी परिसरामध्ये माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। सलग 7 वेळा आमदार असताना देखील मंत्री म्हणून का डावललं, बॅनरच्या माध्यमातून सवाल। भाजपा आमदार आणि जिल्हाध्यक्षांची आज नागपूरमध्ये बैठक। नवीन सरकार आल्याच्या नंतर भाजपची पहिली पक्षीय बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन। महाविकास आघाडीच्या खासदारांनी घेतली वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट। कांद्यावरील निर्यात शुल्क शासनाने पूर्णपणे काढून टाकावं यासाठी दिलंय निवेदन। कांद्यावरील निर्यात शुल्क, ऊसाची FRP, साखरेची MSP, इथेनॉलचे दर या संदर्भामध्ये आमदार सदाभाऊ खोत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। भारत जोडो यात्रेमध्ये असलेल्या अर्बन नक्षली संघटनांची लोकांची यादी देण्याची नाना पटोले यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। फडणवीसांना लिहिलं पत्र। फडणवीसांनी विधानसभेमध्ये केला होता अर्बन नक्षलवादाचा आरोप। रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट। रोहित पवारांकडून अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा। रोहित पवारांकडून X वरती भेटीचे फोटो पोस्ट। आदित्य ठाकरेंनी घेतली प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांची भेट। फडणवीसांची भेट घेतल्यानंतर झाली या दोघांची भेट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वपक्षीय आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण। मुख्यमंत्र्यांसहित महायुतीमधील अनेक आमदारांनी लावली उपस्थिती। मुंबईमधल्या मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाला गती देऊन जानेवारी 2027 पर्यंत बांधकाम पूर्ण करा। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे उच्चाधिकार समितीच्या बैठकीमध्ये निर्देश। युगेंद्र पवारांनी मतपडताळणीचा दाखल केलेला अर्ज घेतला परत। बारामती विधानसभा मतदारसंघामधून अजित पवारांकडून पराभूत झाल्याच्या नंतर मतपडताळणीसाठी युगेंद्र पवार यांनी केला होता अर्ज। मंत्रिपद मिळाल्याच्या नंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यात। यावेळी कार्यकर्त्यांकडून गुलाबराव पाटील यांचं जल्लोषात स्वागत। मंत्रालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन। आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। या प्रकरणी काँग्रेसच्या अखिलेश यादव यांच्यासहित 17 जणांवरती गुन्हा दाखल। मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। अमित शहांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्याचा केला निषेध। शहांनी आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचे इंदापूरमध्ये सुद्धा पडसाद। अमित शहांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। बस स्थानकाच्या समोर रास्ता रोको आंदोलन। अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा खडकवलीमध्ये ठाकरे गटाकडून निषेध।
अमित शहांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी. गोंदियाच्या प्रशासकीय इमारतीसमोर आंबेडकरी विचारांच्या विविध संघटनांतर्फे अमित शहांच्या विरोधामध्ये जनआक्रोश आंदोलन. अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी. भंडाऱ्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाची अमित शहांच्या विरोधात निदर्शनं. शहांच्या विरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. कुर्ला इथल्या बेस्ट अपघाताच्या नंतर पालिका ॲक्शन मोडवर. कुर्ला एल विभागामध्ये असलेल्या मुख्य रस्त्यावरील दुकानांचं अनधिकृत शेड आणि फुटपाथवरचे बाकडे सुद्धा काढण्यात आले. रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गांवरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरती सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवरती शनिवारी रात्रकालीन ब्लॉक, तर ट्रान्स हार्बर मार्गावरती देखील ब्लॉक असेल. महिलांच्या कलेला, उत्पादनांना प्रोत्साहन देणारं आणि त्यांना बाजारपेठ मिळवून देणारं महालक्ष्मी सरस हे भव्य प्रदर्शन वाशीमध्ये सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरू असलेलं हे प्रदर्शन 25 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार. नागपूरमध्ये 28,000हून अधिक विद्यार्थ्यांनी मनाच्या श्लोकांचं केलं सामूहिक पठण. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित. कार्यक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाकडून नोंद. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 124वी फौजदारांची तुकडी दाखल. यामध्ये 5 अनाथ मुलांचाही समावेश. आईवडिलांचं छत्र हरवल्याच्या नंतर अनाथ मुलांची फौजदार पदाला गवसणी. गेल्या 2 दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये 1100 रुपयांची घसरण, तर चांदी मागे किलो मागे अंदाजे 3000 रुपयांची घसरण. एनसीबीची मुंबईमध्ये मोठी कारवाई. 2 वेगवेगळ्या कारवाईमध्ये 15 कोटी 20 लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त. मुंबईतल्या एका फ्लॅटमध्ये गांजाची झाडं लावून त्यामधून तस्करी केली जात असल्याचं समोर. घराच्या छतावरती चढून 7 लाख रुपयांचे दागिने चोरणाऱ्याला अटक. बोरिवली पोलिसांची कारवाई. मीरा रोड इथल्या जय श्री गोपाललाल मंदिर हवेली अतिक्रमणावरती मीरा भाईंदर महानगरपालिकेची तोडक कारवाई. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई. पनवेल महानगरपालिका हद्दीमधल्या अनधिकृत आठवडा बाजार आणि हातगाड्यांवरती आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कारवाईची मागणी. अनधिकृत बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती बांगलादेशी नागरिक सहभागी असल्याचं सुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये केलं नमूद. ठाण्यामध्ये विवियाना मॉलमधील परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून महिला रिक्षा चालकाला मारहाण. मॉलमध्ये आलेल्या ग्राहकाचं भाडं नाकारल्यामुळे मारहाण. मनसे कार्यकर्त्यांनी दिला सुरक्षा रक्षकाला चोप. परळी नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या पुत्राकडून कर्मचाऱ्याला मारहाण. माजी नगरसेवकासह 3 विरोधामध्ये गुन्हा दाखल. सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये. जालन्यामध्ये गर्भनिधान करणारी अवैध सोनोग्राफी मशीन विक्री प्रकरणांमध्ये 2 डॉक्टरांना अटक. 2 दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने अवैधरित्या सोनोग्राफी मशीन विक्रीसाठी आणलेल्या 3 जणांना केली होती अटक. ठाण्यामध्ये एका वृद्धाला अटकेची भीती दाखवून 8,65,000 रुपयांची फसवणूक. पोलीस अधिकारी असल्याचं सांगत केला होता फोन. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यामध्ये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. बीडच्या परळी नगर परिषद कार्यालय मारहाणीच्या प्रकरणी एका माजी नगरसेवकासह अन्य 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि शासकीय कामामध्ये अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या तज्ज्ञ समितीने शिर्डीच्या साई मूर्तींचं केलं अतिसूक्ष्म निरीक्षण. 1.5 महिन्याने समिती देणार साईबाबा संस्थानाला अहवाल. साई मूर्तीची झीज होऊ नये यासाठी समितीच्या साई संस्थानाला सूचना. नंदुरबारच्या सारंगखेडा चेतक फेस्टिव्हल स्पर्धांना आजपासून सुरुवात होणार. या स्पर्धा 2 दिवस चालतील. स्पर्धांसाठी देशभरामधील नामांकित अश्व सुद्धा सहभागी होणार. अमरावतीमध्ये महानुभाव आश्रमाचा शतकपूर्वी महोत्सव. यावेळी भव्य शोभायात्रा निघाली. राज्यभरामधून मोठ्या संख्येने भाविक दाखल. नाशिकचे प्रख्यात उद्योजक आणि दैनिक देशदूतचे संस्थापक देवकिसन सारडा यांचं निधन. अल्पशा आजारानं 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. महाराष्ट्रामधील ख्यातनाम उद्योजक देवकिसन सारडा यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी. त्यांच्या रूपानं देशाभिमानी उद्योजक गमावला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केली खंत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढील 2 दिवस कांद्याचे लिलाव बंद राहतील. माथाडी कामगारांनी माल उचलला नसल्यामुळे आज लिलावासाठी कांदा बाजारामध्ये आणला जाणार नाही. केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय. सुक्या खोबऱ्याच्या दरामध्ये प्रति क्विंटल मागे 422 रुपयांनी वाढ. 11,582 रुपयांना खरेदी केलं जाणार, तर बॉल खोबऱ्याला प्रति क्विंटल मागे 100 रुपये वाढ. पार्लेची बिस्किटं जानेवारीपासून 5% महाग होणार. पाम तेलाचं आयात शुल्क वाढल्यामुळे कंपनीचा निर्णय. पार्लेजी बिस्किटाच्या पुड्याचं वजन सुद्धा कमी होणार.
2016 पासून अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव असलेल्या 4 लाखांहून अधिक रिक्त जागा भरण्यात आल्या. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती. भारतीय फार्मा क्षेत्र जागतिक स्तरावरती तिसरं सर्वात मोठं उद्योग क्षेत्र. 2023-24 मध्ये फार्मास्युटिकल मार्केट $50 अब्ज इतकं. केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांची माहिती. भारत आणि फ्रान्सचा राष्ट्रीय संग्रहालयासाठी सामंजस्य करार. संग्रहालय पूर्ण झाल्यावरती हे संग्रहालय जगामधील सर्वात मोठं संग्रहालय असेल. देशातील मोबाईल सबस्क्रिप्शनची संख्या आता 115 कोटी इतकी. राज्यमंत्री डॉक्टर चंद्रशेखर पेम्मासानी यांनी बुधवारी दिली संसदेमध्ये माहिती. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2024च्या पर्यटन विकास निर्देशांकाच्या अंतर्गत भारत 39व्या क्रमांकावरती. मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची माहिती. जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनी फेडेक्स भारतामध्ये प्रादेशिक एअर हबची स्थापना करणार. फेडेक्सचे सीईओ रिचर्ड स्मिथ यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली माहिती. आयटी, रिटेल, टेलिकॉम, बीएसएफआय या क्षेत्रांच्या नेतृत्वाखाली 2025 मध्ये भारताच्या जॉब मार्केटमध्ये 9% वाढ होण्याचा अंदाज. जंगलामध्ये उभ्या असणाऱ्या कारमधून 52 किलो सोनं, 9 कोटींची रोकड जप्त. आयटीच्या कारवाईमुळे खळबळ. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधली घटना. मेंदोरीच्या जंगलामध्ये एका कारमधून सोनं आणि रक्कमही ताब्यात घेण्यात आली. जयपूरमध्ये झालेल्या एलपीजी ट्रक आणि सीएनजी टँकरच्या धडकेमध्ये 12 जणांचा मृत्यू तर 35 जण जखमी. राजस्थानमधील जयपूरमध्ये एका पेट्रोल पंपासमोर ट्रकची जोरदार धडक. मेरठमध्ये शिवमहापुराण कथेच्या दरम्यान चेंगराचेंगरीची घटना. 4 महिला जखमी. मेरठच्या शताब्दी नगरमधली घटना. दिल्लीमधील महाराष्ट्र सदनाच्या प्रवेशद्वारावरती अमित शहा आणि परभणी मृत्यूच्या प्रकरणी जेएनयूमधल्या वापस संघटनेकडून निदर्शनं. 4ही आंदोलक विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी घेतलंय ताब्यात. एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातल्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या जेपीसीमध्ये ठाकरे गटाचे अनिल देसाई यांचं नाव केलं समाविष्ट. आता समितीमध्ये लोकसभेचे 27 आणि राज्यसभेचे 12 सदस्य असणार. दिल्लीमध्ये संसद भवन परिसरामध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकरणी भाजप आणि काँग्रेसच्या तक्रारी. प्रकरणाचा पुढील तपास क्राईम ब्रांचकडे. ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाचे महासचिव मौलाना यासूब यांच्याकडून मोहन भागवतांच्या वक्तव्याचं समर्थन. राम मंदिर झालं म्हणजे नेता होता येत नाही, भागवतांनी केलं होतं विधान. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोकदलचे प्रमुख ओम प्रकाश चौटाला यांचं निधन. ते 89 वर्षांचे होते. चौटाला 5 वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री सुद्धा राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या कुवेतच्या दौऱ्यावर. 43 वर्षांमधील भारतीय पंतप्रधानांची कुवेतची ही पहिलीच भेट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.